चला, गणपती बाप्पा मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो गाईस, आता पुन्हा निघालो आहे वेशवीवरून मुंबईला जायला. सो आता बघू इथे चेकपोस्ट वगैरे आहे, काय सीन आहे काय नाही. त्यानंतर मग निघू आपण. चला. सो आता निघालो आहे वेशवीवरून. ते हे ॲक्च्युली रुटीन चेक करत होते, ते असतात कारण का आता सगळे वेळासला वगैरे जातात ना, फेस्टिवल वगैरे असतो, तर त्यासाठी ते चेकिंग असतं. सो सगळं झालं आहे, निघालो गौरी गणपती करून. आणि आता चाललो आहे आपण. आलो ते श्रीवर्धन मार्गे, सॉरी म्हसळा मार्गे आलेलो, म्हसळा. सो गाईज, आता आम्ही मंडणगडला पोचलो आहे. फोनने ब्लॉगिंग करतो आहे कारण का गोप्रो बंद पडला, काहीतरी झालं इशू. तर मग बघू आता कसं काय. मुंबईला गेल्यावरच गोप्रोचं सेटिंग्स नाही बोलू शकत, पण रिपेअर वगैरे करायला द्यावं लागेल. तर आता बघू कसं काय होतं आहे, किती खर्च येतो आहे वगैरे. यापुढे किती जितपत जमतं तितपत मध्ये मध्ये शूट करेन. पण आता मंडणगडला पोचलं, इथे नाश्त्यासाठी हॉल्ट घेतला. एकदा काय नाश्ता केला नाही इथून, मग डायरेक्ट नॉनस्टॉप आपण मुंबईला जाऊ. जर समजा गोप्रोच होत असेल चालू वगैरे, काय ॲडजस्ट होत असेल, तर मग मधले शॉर्ट्स कॅप्चर करेन. बघू आता. सो आता नाश्ता करून झालं आहे, वाजला 1. तर आता इकडून ही खानावळ आहे, नाव नाही माहिती मला, याचं नाव विसरलं ॲक्च्युली. मग अशी हे जे अजूनमधून असे पॅचेस आहेत, थोडे थोडे ना, म्हणजे थोडा रस्ता चांगला येतो आणि मग हे असे छोटे पॅसेज येतात, पॅचेस येतात, पॅचेस. आता माप्रळ आपण लेफ्ट मारला आणि काय रे बाबा, काय झालं, झोपलेत. आणि हा जो पूल आला आहे ना, सो आता आपण पोचलो आहे आंबेच्या पुलावर. हा इकडून चालू होतं, हे मच्छी पकडतात. आणि ही आंबेत पुलावरून हा नजारा आहे. ही ॲक्च्युली आहे नदी, सावित्री नदी आहे ही, जी महाड वगैरे करत जाते. आणि पूर्ण पूल आहे, ते दाखवतो. ही या साईडची आहे, हे या साईडला. हे रेती बंदर वगैरे आहे बघा, ही रेती आहे, हे रेती बंदर, ते डंपर वगैरे लागतं. आणि इकडून एक जेटी पण निघते, ते एक्झॅक्टली कुठून सुटते काय ते बहुतेक माहिती नाही. हां, मला माहिती नाही एक्झॅक्टली, मी कधी त्या जेटीने आलो नाही आहे. तर हे असं आहे, ही आपली गाडी लोड झाली. पूर्ण पूल खाली आहे, हे इथे सगळे मच्छी पकडतात. तर आता पोचले आपण गोरेगावला. पुन्हा माझ्यासोबत तेच झालं, गोप्रो नाही माझ्या तर चालते, मला बॅटरी बघतो. इकडे हे मासे पकडत आहेत, बघू शकता, मासे पकडतात घर लावून. हे गोप्रोचा, गोप्रो बोलते, गोरेगावचा ब्रिज आहे. इकडे पण आहे, ही पूर्ण अख्खी सावित्री नदी. ही आपली गाडी. चला. तर गाईज, आता गोरेगाव बस स्टेशनलाच थांबलो, बस स्थानकला, कारण का बॅटरी चेंज करायची होती. बघू तू बॅटरी चेंज करून काय फरक पडतो आहे का. आता सध्या तरी चालू आहे, आता काय पुढे काय होतं आहे काय माहिती. आता इथून निघतो, बॅटरी वगैरे चेंज केली आहे, आताच तरी चालतो आहे. बघू. मगाशी सगळं राहून गेलं हो दाखवायचं. काय करणार आता, गोप्रोच चालत नाही, गोप्रो दगा देतो आहे अधूनमधून. बघू, म्हणून बोललो गोरेगावला थांबतो आणि बॅटरी वगैरे चेंज करून घेतो. आता पुढे ही बॅटरी किती वेळ चालते काय माहिती, कारण का ऊन पण आहे आणि त्यात गोप्रो गरम झाला की तो बंद पडतो, मग त्यामुळे बॅटरीसुद्धा हीट होते, मग बॅटरी लवकर ड्रेन होते. चला, निघालो आता गोरेगाववरून, सगळं चेंज वगैरे केलं, बॅटरी वगैरे. फक्त ह्याच्यासाठीच मला थांबावं लागलं, नाहीतर मी थांबलो नसतो. पण काय आता विचार केलेला, सगळं दाखव तुम्हाला प्रॉपरली एकदम.
लोणेरेवरून जायचं आपल्याला. लोणेरे सरळ गोरेगाव रेल्वे स्टेशन. इकडून कुठं जायचं? पुढे पुढे लेफ्ट मारायचा. गोऱ्याभरी आकाराभरी सोन्याची भरी. मी मध्ये मध्ये बंद करेन कॅमेरा, कारण का ना मी जिथे जिथे मेन गोष्टी आहेत ना, आता लोणेरे झालं, लोणेरेवरून मग इंदापूर वगैरे दाखवेन, असं मध्ये मध्ये दाखवेन. पूर्ण शूट नाही करणार, कारण का मुंबईपर्यंत आपल्याला शूट करायचं आहे. मुंबई म्हणजे पनवेलपर्यंत जरी शूट केलं ना तरी पुष्कळ आहे. बाकी मग घरी गेलं फोनवरून मी काय शूट करू शकतो. देवाली, चिंचवली, हॉटेल विसावा. या गोरावरी या गोरावरी हा जो ब्रिज दिसतोय ना तो म्हणजे आपला हा कोकण रेल्वेचा. कोकण रेल्वे गाणी चालू आहेत. हाय 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 चालू आहे. गोप्रो चालू आहे. काय नाही तर इतकं शूट करतोय ना, त्यामध्ये किती वेळा बोलल्याचं गोप्रो चालू आहे, गोप्रो चालत नाही. काय करणार, दगा दिला आपल्याला दगा. हे मध्येच मोठे स्पीड ब्रेकर आहेत डोंगरावाने. आओ हिलपुरीला तुझ्या गप्पाईला तिला, हिलपुरीला तुझ्या कप्पाळीला तिला, तुझ्या गप्पाईला तिला. लोणेरे फाट्याला आलो. राईड घेतलं की महाड, रत्नागिरी, चिपळूण इकडे जातो आणि इथून लेफ्ट घेतला ना की आपला मुंबई गोवा हायवेला आपण लागणार. ओके, तर हा लोणेरेचा एक्झिट आला. लोणेरेचा एक्झिट आला. लोणेरे ते मला जाईन सांगेन मी बापाला, हिल हिल हिला तुझ्या कप्पाळीला तिला. इच्छा आहे कोकणात राईड मारायची एक मोठी. इकडून हा रस्ता गेला महाड चिपळूण इकडे, आणि इथून लेफ्ट मारला की आपल्या इकडे मुंबई गोवा नॅशनल हायवे. इथून आता का आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. आपण ह्याच्या आधीचा ब्लॉग जो बनवला आहे ना तो मोरब्या मार्गे गेलो आहे माणगाववरून, तर तुम्हाला तो पण ब्लॉग बघता येईल आणि हा पण ब्लॉग बघताय. पण प्रॉब्लेम असा आहे की या ब्लॉगमध्ये तुम्हाला रस्त्याचं मला सांगायचं होतं सगळं, ते काय मला करता आलं नाही गोप्रोमुळे. पण ह्याच्या आदल्या ब्लॉग आहे ना तो शूट केला आहे, पण जिथे जोरात जोरात पाऊस येतो ना तिकडेचे रस्ते कवर नाही केले आहेत. बघू जितकं लवकर होईल ना, आपण पुढची जेव्हा कोकणात येऊ ना तेव्हा आपण कॅमेरा बोलतो गोप्रो नवीन वगैरे काहीतरी घेऊ त्याच्या आधी. मुंबई गोवा हायवे संपला. आपला गावचा प्रवास संपला. गावचा प्रवास हो संपली. 3 दिवसाची मजा.
उद्यापासून बॅक टू वर्क. गेलोय पोटी खयला गेलोय पोटी खयला गेलोय पोटी खयला गेलोय. हेल्मेट घाला दादा, हेल्मेट घाला. ट्रिपल सीट पण त्यात पण हेल्मेट नाही. नजारा बघा. सो गाईज फायनली गोरेगावला आपला लोणेरेला लेफ्ट मारला ना, तुम्हाला दाखवलं ना तिकडं जिथे थोडं पुढे आलो आणि हा आपल्याला ट्रॅफिक लागला आणि पुढे फुल ट्रॅफिक आहे. तुम्ही इकडे मॅपमध्ये बघू शकता. हा पूर्ण ट्रॅफिक आहे माणगावपर्यंत आहे बहुतेक. फालतूगिरी आहे. बांबवली गाव आहे तिकडे कुठे आहे ट्रॅफिक. बघू आता कितपत काय. बाकीचे सगळे ट्रक जे आहेत ना लेफ्ट हँड साईडला थांबवले गेलेत. जे मोठे गाड्या आहेत ना, ट्रक झाले, टेम्पो झाले, मोठे व्हेकल्स, ते सगळे लेफ्ट हँड साईडला थांबवले गेलेत. आणि हा ट्रॅफिक जो आहे तो फायनली आपल्याला मिळाला. जाताना येताना काहीच नव्हतं मिळाला. सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं, आता असं वाटायला लागलं आहे. आता बघू या ट्रॅफिकमधून कितपत लवकर निघतो आहे, कारण का समोर सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत अशाच. 12 वाजले आपले पण या ट्रॅफिकमधून. आता या ट्रॅफिकमध्ये पाऊस नको यायला. बघू आता. आईला लफडा झाला सगळा. शा अडकलो. दादा साईड देतोस. मूर्ख. एवढी जागा पडली आहे मागे. शेतकरी सेवाने आम्ही शेतकरी शेतकरी आमचे शेतकरी आम्ही शेतकरी. काय ट्रॅफिक दाखवणार मी तुम्हाला आता. काय काय नक्की काय ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला आता, मला एक कळत नाही. मी ट्रॅफिकमधून बाहेर पडतो आणि मग मी तुम्हाला कुठे ट्रॅफिक संपतो ना तिकडचा बघा ना, तिकडचा पट्टा काहीच नाही आता. तो कोकणातला जाण्यासाठी पट्टा आहे. आता बघा सगळं ट्रॅफिक कोकणातला जो पहिले 2-3 दिवस होते ना गौरी गणपतीच्या अगोदरपर्यंत, सगळं तोच ट्रॅफिक आता या साईडला आल्या मुंबईला जातो आहे सगळा. काय रे बाबा. चिपळूण आग्रातली गाडी आहे. दापोड कीर्ती ट्रॅव्हल्स. बघा नंबर घ्या. ठाण्यावरून, ठाणा भिवंडीवरून कुठून निघतोय काय माहिती. म्हात्रे कंपाऊंड. बघा कुठे कुठे जर तुम्हाला जायचं असेल तर विचारू शकता या नंबरवर कॉन्टॅक्ट करून. 3 नंबर आहेत. चल चला. कॅमेरा बंद करायचा ॲक्च्युली. ट्रॅफिकमध्येच आहे. हे सगळे लेफ्ट हँड साईडला बघताय ना, हे सगळे रात्री कदाचित आता निघतील किंवा मग मध्ये मध्ये ना 1-1, 2-2, 3-3 असे करून ट्रक सोडतील. पुढे हे असतील ट्रॅफिक पोलीस असतील, मग ते अधूनमधून हे ट्रक सोड. कारण का आता जो ट्रॅफिक आहे ना हा सगळा मुंबईला जाणारा, त्यामुळे सगळ्या गाड्या कशा हेवी व्हेकल्स आहेत ना, त्यामुळे सगळ्या लेफ्ट हँड साईडला थांबवलेत. कोली सोनील्या डोली मुंबईच्या किनारी मालकीना कोणी डोली
चल जाओ बाजारी. ट्रॅफिक बघा. आणि ती जो काळा आणि सफेद पट्टा जर दिसत असेल ना, त्याच्यावरचा जो ब्रिज आहे तो आपली कोकण रेल्वे. ट्रॅफिक बेकार आहे, बेकार ट्रॅफिक झाला. हे आहेत ट्रॅफिक पोलीस आहेत समोर, पण पूर्ण एक म्हणजे बोलताना पूर्ण रांगच्या रांग आहे. यायला लफडा झाला सगळा. आता मी काय करतो, बघतो पहिल्या ट्रॅफिकतून निघतो, बघतो कुठे ट्रॅफिक निघतोय. ह्या ट्रॅफिकतून पहिले कसं बसं निघतो, नंतर मग भेटू. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. मुंबईला जाणाऱ्या गाड्या त्या. अरे बैला एवढं. एस टी आली, एस टी. ट्रॅफिक बेकार आहे, बेकार. माणगावपर्यंत ट्रॅफिक आहे म्हणजे विचार करा ना. अजून ट्रॅफिक वाढायचं बाकी आहे, कारण का अजून गाड्या येतील ना पाठीमागून, त्या लटकतील. आणि त्यात प्लस मुंबई रायगड फोर्ट इकडून जायचं रायगडला, आणि मुंबईला इथून सरळ. एकदा फक्त मला ट्रॅफिकमधून निघू दे, आपण पुढे रोड कव्हर करायला ट्राय करू. बारा वाजलेत, अक्षरशः 12. हे साले ह्यांना बंद केला ना तर बरोबर गाड्या निघणार. हे हळू चालतात ना, हेवी आहेत ना गाड्या. ॲक्च्युली ना ट्रॅफिक भरपूर आहे, म्हणून मी रॉंग साईडला गाड्या टाकल्या. बाईकवाले सगळे रॉंग साईडलाच गाड्या टाकतात. तर मी सजेस्ट नाही करणार कोणाला रॉंग साईडला टाकायला, बट काय करणार, बाईक आहे, कुठून पण निघते आपली बाईक. प्रॉब्लेम होतो 4 व्हीलरचा. चला, थोडाफार काय ना ट्रॅफिकमधून सुटका मिळाली. थोडं ट्रॅफिक, जास्त नाही, पण थोडी काय ना कवर करू आपण पुढे कसं वसं रोड. ताण लागली. माणगावला पोचलोय ना. माणगावला आपण जोपर्यंत माणगाव क्रॉस करत नाही ना, तो आपला माणगावचा फाटा येत नाही ना, माणगाव डेपो पकडा. माणगाव डेपो आपण क्रॉस करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ट्रॅफिक मिळणारच मिळणार. कारण तिकडून पण गाड्या येतात ना, श्रीवर्धन, म्हसळा, परत कुठला अजून आहेत तिकडे पण, दिवे आगर वगैरे ते आहेत ना, मोठी मोठी गावं. तर मग तिकडचा ट्रॅफिक पण तिकडून येतो ना, आपल्या लेफ्ट हँड साईडनी. तर मग त्यामुळे कसं फाटा आहे, त्यामुळे मग दोन्ही साईडनी येतात. एक सरळ रत्नागिरीवरून, सावंतवाडी, कणकवलीवरून हा सगळा ट्रॅफिक येतो, आणि तिकडून श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवे आगर तिकडून हा सगळा ट्रॅफिक येतो. तर मग तो सगळा प्रॉब्लेम होतो. हे जे समोरून गाड्या दिसत आहेत ना, तोच फाटा आहे ॲक्च्युली. आणि विचार करा, गोरेगावपासून ते माणगावपर्यंत पूर्ण लाईन लागलेली आहे मुंबईला जायला, ट्रॅफिकची, मुंबईला जायला. आणि अजून आपल्याला पेन वळकळ पण आहे. बघू आता घरी किती वाजतात पोचायला. भले आपल्याकडे बाईक आहे तरी पण सारखं रॉंग वेनी पण नाही काढू शकत ना आपण.
हे बघा, मुंबई सरळ, श्रीवर्धन लेफ्ट. ह्याच्या आधी जो ब्लॉक पडेल ना तो ह्या रोडचा आहे, जो आता लेफ्टला जातो ना. लेफ्टला जाऊन म्हसळा आहे, श्रीवर्धन आहे, दिघी पोर्ट आहे. हे बघा, तोंबा दाखवतो. हा रस्ता. पूर्ण ट्रॅफिक आहे, पूर्ण. बारा वाजले. ॲक्सिडेंट झालं की काय? नाही, गाडी मागून चेपली आहे. ही गाडी चेपली आहे मागून. काय माहिती काय झालं, कधी झालं. यातून निघू दे पटकन बाबा रे बाबा. ते पुढे डेपो आहे ना, मांडगाव डेपो, तिकडून सगळ्या गाड्या निघत आहेत ना. नशीब तरी आपण बाईकने आलो आहे म्हणून. हे बाकीचे जे मागे शेवटपर्यंत लटकले आहेत 4 व्हीलरने, त्यांची काय हालत होत असेल. कधी पोचणार ते मुंबईला? जा बाबा जा. मुंबई मंडणगड नाही, आता नंतर बघू. मंडणगडला परळ वाकडा काय तर नाव आहे. दादा सॉरी आहे, रॉंग वेने येतोय, पण काय करू शकत नाही. बोरवली, चिपळूण, पनवेल, महाड. मुंबई सरळ पुण्याला जायचं असेल तर इथून आपलं हे माणगाव डेपो. इथे सगळे नाकाबंदी आहे ना. हा बघा, हा रस्ता पालीमार्गे वगैरे जातो पुण्याला वगैरे. आणि आता आपण जाणार मुंबई सरळ. मला कदाचित गाडी एकदा चेक करावी लागेल मागे काय झालंय काय नाही, समजत नाही. रायगड पोलीस नाकाबंदी आज जोरदार असणार. हे 2-3 दिवस ना पूर्ण रस्ते आता कोकणातले पॅक असणार. सगळे गावाला गेलेले ना गणपतीला, गौरी गणपतीला स्पेशली. तर ते सगळं काल विसर्जन झालं आणि आज सगळे गावी. आज सगळे पुन्हा रिटर्न टू मुंबई. हे बिना हेल्मेटचे चालवतात, हे खरंच रिस्की आहे. त्यांना ते नंतर बोलतात ना ठोकलं विकलं आणि पडलं मग काय झालं. हे ह्यांना बाकी इतरांची चुके दिसतात, पण ह्यांना हेच समजत नाही की बाबा हेल्मेट घालावं आणि चालवावी गाडी. हे बोलतात ना अक्कल गुडघ्यात असल्यासारखे वागतात. स्वतःची तर स्वतःची काळजी नाही, इतर जे गाडी प्रॉपर चालवतात त्यांना पण त्रास देतात हे लोक. आणि हे जे आहे ते हे माणगाव रेल्वे स्टेशन. तर आता आपण पोचलो इंदापूरला. पोचलो नाही, इंदापूर हा जिल्हा पडतो ॲक्च्युली. प्रॉपर इंदापूरला पोचायला आपल्याला खूप वेळ आहे, पण हा ट्रॅफिक पहिलेच लागला आहे. मागे ॲम्ब्युलन्स आहे, मागेच ॲम्ब्युलन्स आहे. कशी जाणार ही? नाही, पोलीस व्हॅन आहे, ॲम्ब्युलन्स ना. छायला मी पण ना. चला त्यांच्याच मागे मागे आपण जाऊ. बाकीच्या पण गाड्या गेल्यात. जे चल आम्हाला घेऊनच चल पुढे ट्रॅफिक संपेपर्यंत.
हा आडवा घुसतो भाऊ. ते इथे ठोकमठोकी झाली आहे, काचा खाली पडल्यात बघा. चल चल चल, बरोबर चाललंय, बरोबर बरोबर बरोबर. ॲक्च्युली बघायला गेलं तर असं अलाउड नाही आहे. कुठल्या इमर्जन्सी व्हॅन वगैरे असतात ना, त्यांच्या मागे जायला. गणपती बाप्पा मोरया. हा आलं इंदापूर. का बाबा काय झालंय का? हा पण गेला माणगावला वगैरे, ताला कुठेतरी इंदापूरवरून. तालवा हे इंदापूर बस डेपो आलं. वाली बघा नखरे वाले. हे इंदापूर बस डेपो. आपण एकदा लालपरीचा पण ब्लॉग बनवू. मी बनवला नाही कधी, पण बघू एकदा बनवू आपण. लालपरीने आपण आपल्या गावी जाऊ, पण रात्रीच्या गाडीने जाऊ. रात्रीच्या गाडीने 12:30ची गाडी असते मुंबई सेंट्रलवरून, त्या गाडीने जाऊ. चला, इंदापूरचं पण ट्रॅफिक गेला. आता इथून बघू पुढे कसं सुसाळ जायचं. आता मी एवढं ब्लॉग वगैरे करतोय, पण माहिती नाही कुठले फुटेज रेकॉर्ड झाले आहेत, कुठले नाही. जे काय फुटेज येतील ना ते टाकणार आणि झालं मग. कारण का माहितीच नाही ना, मध्येच कॅमेरा बंद व्हायचा ना गोप्रो, तर माहिती नाही ते फुटेज ॲक्च्युली रेकॉर्ड झाले आहेत की नाही झालेत. चला. रोह्याला पोचलो. रोह्याला, हा रोह्याला जायला फाटा आहे हा ॲक्च्युली. इथून मुरुड अलिबाग वगैरे जायचं असेल तर इथून जाऊ शकता, आणि हा सरळ आपला तेच पेणला वगैरे जातो. वडखळ, पेण इकडून जातो मुंबई.
परत अजून एकदा आपली कोकण रेल, हा जो वरचा ब्रिज आहे तो कोकण रेलचा आहे. ए थांब ना भाई. कोल्हाड कोल्हाड कोल्हाड. नजारा, कोकण रेल्वेचा नजारा. ते मध्येच ब्रेक का मारतात ना, तेच मला समजत नाही. डोंगर बघा केवढे मोठे. अजून 2.5 तास दाखवतात आपल्याला, पण मला वाटत नाही 2.5 तास लागतील, कारण का हा ट्रॅफिक बघा, पूर्ण या घाटात हा ट्रॅफिक आहे. कुठने निघाली पाहिजे गाडी. लय 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 एक काय सीन आहे कळत नाही. हां अच्छा ओके, हे साले ट्रक. बोललो ना, हे हेवी ट्रक आहेत ना, त्यांचे खूप घाटात चढताना आणि उतरताना प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे आता ट्रकच बंद पडलाय. मूर्ख आहे हा काय, त्या आईला ड्रायव्हरच नाही. हा इथे काय झालंय, कशाला थांबले, काहीतरी झालंय काय.
हे रस्त्याचं काम चालू आहे. आता ना आता आलं ना डायव्हर्जन, आता ना ट्रॅफिक. आता ना पुढे आता डायरेक्ट पेंडला वगैरे ट्रॅफिक मिळालं तर मिळेल आपल्याला. बघू समोर नजारा बघा, नजारा. हे जे डोंगर आहेत ना ते सगळं बघा. हे काय एवढे आरामात चाललेत, लवकर जायचं नाही त्यांना. हे बघा हे बिना चपलेचे. सो आता पोचू आपण पेंडला थोड्याच वेळात. बघू, मध्ये मध्ये मी शूट नाही करत आहे, ते तुम्हाला कारण सांगितलं आहे खूप. आता मगाशी जो ट्रॅफिक होता ना रोह्याचा, इंदापूरचा, सॉरी इंदापूरचा, त्याच्यानंतर अजिबात मला काय ट्रॅफिक वगैरे लागला नाही, आरामात आलो. ग्लव्स काढले कारण का थोडं जरा फ्री करायचे होते हात वगैरे. थोडं पुढे गेलं घालू आपण ग्लव्स. हे आपलं काय ऑन करत होतो. पनवेलला पोचलो, पनवेल बोलतो सॉरी, पेंडला पोचलो आहे. खालून रस्ता जातो तो डायरेक्ट पेंड शहराला, रामवाडी वगैरे, आणि हा सरळ जातो ना आपला पनवेल, वाशी, ठाणे इकडे, कळंबरी वगैरे. साडेचार वाजले अजून दीड तासाचा प्रवास दाखवला, पण ट्रॅफिकमुळे माहिती नाही आता किती वेळ लागेल काय होईल. बघू मेट्रो इनफ होत नाही आता, एवढी मेट्रो लगेच ट्रेन जास्त शूट पण नाही येत.
ऑलमोस्ट आता आपण कर्नाळ्याला पोचलोय आता. ॲक्च्युली इथे ना माकडं बसलेले लाईनीत, त्यामुळे मी कॅमेरा ऑन केला तर गायब झाली सगळी. इथे पण ट्रॅफिक आहे, पण मुव्हिंग ट्रॅफिक आहे. ते काय गाडी हे हेवी व्हेकल्स आहेत ना, त्यांना चढणला इश्यू होतो ना. हां, काढ ना मित्र गाडी. तू काय टर्निंगलाच काढतोय यार तू कसे. खालप रोड आहे नजारा. सो गाईस, शेवटी फायनली आपला प्रवास संपलेला आहे मोह कोकणातला. जैन पेठी रोडला लागलो. जस्ट लेफ्ट घेतला आणि थांबलो. कॅमेराचं SD कार्ड एरर आलेलं ना, मग ते काढून पुन्हा टाकलं. तर जैन पेठी, हा जैन पेठीचा रोड आहे. इथून मग डायरेक्ट आपण वाया वाशी जाणार आहे. पण सगळं मधलं काय मी आता शूट नाही करणार. मी डायरेक्ट घाटकोपर विक्रोळीला आलो ना की मग मी शूट करेल. फायनली नवी मुंबईमध्ये एंटर झालेलो आहे.